श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा सण उत्साहात साजरा, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त जागर अभिजात मराठीचा हा विशेष कार्यक्रम, केशव शंखनाद पथकाच्या 1111 शंखवादकांचं विश्वविक्रमी शंखवादन आणि आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तारखा जाहीर. अश्विन शुद्ध दशमीला दसरा हा सण साजरा करण्यात येतो. दुर्गादेवीनं महिषासूर राक्षसाचा वध केला आणि प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला या विजयांचं स्मरण म्हणून आपण दसरा हा सण साजरा करतो. वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक म्हणजे दसरा. या दिवशी 9 दिवसांच्या नवरात्रोत्सवाची सांगता होते. 3.5 मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या या सणाच्या दिवशी अनेक चांगल्या गोष्टींची सुरुवात, नव्या संकल्पांना प्रारंभ, तसंच नव्या वास्तू, वाहन आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी देखील या दिवशी केली जाते. त्यामुळेच बाजारपेठेतही उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण पाहायला मिळालं. या दिवशी पुण्यातील विविध मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी आणि सोनं लुटण्यासाठी गर्दी केली होती. सर्वत्र विविध सांस्कृतिक तसंच धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं. ठिकठिकाणी आयोजित करण्यात येणारा रावण दहन सोहळा हे या सणाचं आणखी एक वैशिष्ट्य. पुण्यात लोकमान्य फेस्टिव्हलची सांगता ओला दुष्काळ, वाढते अत्याचार, बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी अशा प्रतिकात्मक 30 फुटी रावणाचं दहन करून या फेस्टिव्हलची सांगता करण्यात आली. शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. अश्विन महिन्यात नवरात्रोत्सवानंतर येणाऱ्या पौर्णिमेला देवी लक्ष्मीचा जन्म झाला असं मानलं जातं. या दिवशी देवी लक्ष्मी आणि चंद्राची पूजा करून धन, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते. हिंदू मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर उतरून मध्यरात्री को जागरती म्हणत कोण जाग आहे अर्थात मनुष्य किती सजग आहे याची पाहणी करते अशी मान्यता आहे. या दिवशी चंद्राची पूजा करून त्याला दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. तसंच दुधात चंद्राचं प्रतिबिंब पाहून दुग्ध प्राशन करण्याची पद्धत रूढ आहे. त्यामुळे पौर्णिमेच्या रात्री सगळीकडे दुग्ध प्राशनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. त्याचबरोबर कवी संमेलन, गायन अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात येतं. काल कोजागिरी पौर्णिमेनिमित्त पुण्यातील ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी, चतुश्रृंगी या मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. आपल्या कुटुंबीय आणि मित्र परिवारासोबत हा उत्सव साजरा करता यावा यासाठी पुण्यातील महापालिकेची 216 सार्वजनिक उद्यानं, मत्स्यालय आणि प्राणी संग्रहालय रात्री 12 वाजेपर्यंत खुली ठेवण्यात आली होती. त्यामुळे बच्चे कंपनीसह मोठ्यांनीही चंद्राच्या शीतल चांदण्यात प्राणी आणि विविधरंगी मासे पाहण्याचा आनंद लुटला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे महापालिका, सांस्कृतिक केंद्र आणि शिक्षण विभाग यांनी संयुक्तपणे जागर अभिजात मराठीचा हा गाणी, गोष्टी, प्रवचन, कवी संमेलन आणि अभिवाचन यांचा संगम असलेल्या 1 दिवसीय विशेष कार्यक्रमाचं नुकतंच आयोजन केलं होतं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, राज्याच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. भाषा ही जेव्हा मुलांकडून मोठ्या व्यक्ती शिकतात आणि मुलं मोठ्यांकडून शिकतात, म्हणजेच भाषेचं जेव्हा आदान प्रदान होतं तेव्हाच भाषा अभिजात होते, असं गोष्टीतून मुलांशी संवाद साधत लेखक राजीव तांबे म्हणाले. मला असं होतं की भाषा अभिजात कधी होते माहितीये, जेव्हा मोठी माणसं मुलांकडून शिकायला लागतात आणि मुलं मोठ्यांकडून शिकायला लागतात तेव्हाच. सतत शिकवत राहिलं तर भाषा अभिजात नाही होत. शिकण्याचं आदान प्रदान झालं तर होतं. मी तर मुलांकडूनच शिकतो. मी कसा मुलांकडून शिकतो ना याचीच तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. आमच्या घरातली भिंत आहे ना, तर आमच्या घरातली भिंत आम्ही मुलांना दिली. म्हणजे आमच्या घरातली मुलं आणि आमच्या घरात येणारी मुलं भिंतीवर चित्र काढतात मस्तपैकी. शीतपर्यंत भिंत बनली. मुलं स्टूल घेतात, शिवटी चित्र काढतात. म्हणजे ज्यांना कळत नाही ना ती मोठी माणसं आमच्याकडे येऊन आल्यावर म्हणतात, काही भिंत खराब झाली आहे. म्हटलं हो, हे कॉस्टली इंटेरियर डेकोरेशन आहे, हे सॉलिड डेकोरेशन आहे. परवा तर एका मुलाने काळा खडू घेतला, काळा
आणि भिंतीवरती गोल 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 असा गोल काढला. मी म्हटलं हे काय आहे? तर त्याने माझ्याकडे असं एकदम दया येऊन बघितलं की अरे रे एवढे मोठे असून पण अक्कल नाही, काय माणूस आहे. आपण बघतो ना तिथं असं बघून लावला. सर हा काळा सूर्य आहे. काळा मात्र डबक्यात बसला. म्हणजे काळा रात्री काळाच असतो ना, म्हणून दिसत नाही. मग तो मला म्हणाला आम्ही कन्याकुमारीला गेलो होतो सर. समुद्रात सूर्य बुडाला आणि विझला एकदम काळा आणि सकाळी पुन्हा पेटलेला बाहेर आला. मला वाटतं जेव्हा आम्ही मोठी माणसं तुम्हा मुलांकडून शिकायला सुरुवात करू तेव्हा खऱ्या अर्थाने अभिजात दर्जा मिळाला असं मला वाटतं. थँक्यू. बालसाहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक ल.म. कडू या कार्यक्रमादरम्यान आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले की पण सारखं सांगितलं जातं मुलांना की तुम्ही लिहित चला, तुम्ही वाचत चला, पण लिहायचं म्हणजे काय करायचं, कसं लिहायचं. मी माझी गोष्ट सांगतो. मी शाळेत असताना निबंध लिहित होतो. एकदा एका निबंधामध्ये मी असं लिहिलं होतं की आमच्या सहलीला गेलो होतो. सहलीमध्ये शेळीची पिल्लं कुंपणावरची कोवळी पालवी लुबू लुबू खात होती. माझे एक शिक्षक होते, त्यांना ते शब्द फार आवडले. ते म्हणाले अरे तू किती छान लिहितोस. मला काही कळलं नाही. मला जे मी शब्द ऐकले होते, मांडले होते, 7वीत होतो. तर तेव्हा ते मला म्हणाले की तू असं कर, दररोज काही ना काहीतरी लिहित चल. मग मला काही कळे ना दररोज लिहायचं म्हणजे काय लिहायचं. ते म्हणाले अरे तुला सांगतो काय लिहायचं. आज तुझा पहिला तास कुठला झाला. म्हणजे उमराडीकर सरांनी आम्हाला हिंदी शिकवलं. कसे शिकवतात, फार छान शिकवतात. पण म्हटलं ते इतक्या गमती करतात ना. कबीराचे दोहे म्हणताना काय वेगवेगळे हातवारे करतात. मुंशी प्रेमचंदची कथा सांगताना त्यांनी 2 बैलों की कथा, आणि आम्ही वर्गात 50 मुलं होतो. ते गमतीने म्हणाले की 2 बैलों की कथा 50 गधों के सामने. असं म्हणलं खूप गमती करतात आमचे उमराडीकर सर. अरे म्हणजे हेच लिहायचं असतं. तू आजच्या दिवशी जे काही सरांनी शिकवलं, जे काही तू आता सरांबद्दल बोललास ते उत्तम शब्दचित्र होतं. हे फक्त तू लिहून काढ. आणि अशा प्रकारे मी 7वी पासून जवळजवळ मॅट्रिक पर्यंत दररोज ते सगळं लिहित असे. मला सांगायचं एवढं, तुमच्यामध्ये काही लेखक बसलेले आहेत. तुमच्यामध्ये जर जी मंडळी आता लिहिती असतील त्यांचे शिक्षक त्यांना मार्गदर्शन करत असतीलच, परंतु मी सांगतो त्याप्रमाणे जर तुम्ही थोडा प्रयत्न केलात तर तुम्ही देखील उत्तम लेखक व्हाल. या कार्यक्रमाला बालसाहित्य लेखिका संगीता बर्वे उपस्थित होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या मला आठवतंय 2022 साली मला साहित्य अकादमीचा बाल साहित्याचा पीयूची वही या पुस्तकाला पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर अभिजात भाषेचा दर्जा आपल्या भाषेला मिळाला. तेव्हा दिल्ली येथे धर्मेंद्र प्रधान जे शिक्षा मंत्री आहेत आपले, त्यांनी आम्हाला तिथे बोलावलं आणि प्रत्येक भाषेला 5 भाषांना आपल्याला अभिजात भाषांचा दर्जा मिळाला. प्रत्येकाला आपापल्या भाषेत बोलायला सांगितलं. तर मराठीमध्ये बोलताना मी असं म्हटलं की भाषेमुळेच घडतो आपण, भाषेला आपण घडवावे. माय मराठी भाषा आपुली, या भाषेचे अमृत प्यावे. मला असं वाटतं आज इथे अनेक शासकीय अधिकारी आहेत. आम्ही जे लहान मुलांसाठी अनेक वर्ष लिहिणारे आम्ही काय काम करतो आहोत, आमची पुस्तकं काय आहेत, हे मला वाटतं सगळ्यांनी माहिती करून घ्यायला पाहिजे. तरच आमचं साहित्य आपल्यापर्यंत पोहोचेल आणि भाषा कशी घडते किंवा भाषा घडवण्यासाठी काय काय केलं जातं हे आपल्यापर्यंत पोहोचेल. एवढंच मी सगळ्यांना विनंती करते. केशव शंखनाद पथकातर्फे रविवारी पुण्यात 1111हून अधिक वादकांनी एकत्रित शंखनाद करत विश्वविक्रम नोंदवला. शंखाच्या माध्यमातून ब्रह्मनाद, सप्तखंड, सुदर्शन अशी विविध आवर्तनं, 3 मंत्रांचं सादरीकरण, तुतारीनाद या आवर्तनातून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन अशी विविध प्रकारची सादरीकरणं यावेळी करण्यात आली. केशव शंखनाद पथकाचे नितीन महाजन यांनी या विक्रमाविषयी आणि एकूणच या उपक्रमाविषयी आकाशवाणीशी संवाद साधला. 2017च्या अष्टमीच्या
दिवशी या पथकाची स्थापना केली गेली. 9 वर्षामध्ये पथकाचे 4,500पेक्षा शंखवादक महाराष्ट्रभरात तयार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रात 25 शाखा मधून हे शंखवादक काम करत असतात, लोकांना प्रशिक्षण देत असतात आणि शंखाबद्दल आरोग्याची माहिती देत असतात. 2025 वर्ष की हे मोलाचं आहे. या वर्षामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्म वर्ष आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमनाचं 375 वर्ष आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं 351 राज्याभिषेक सोहळ्याचं वर्ष आहे. राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचं 300व वर्ष, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 135व्या वर्ष पुण्यतिथी निमित्त आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जन्मशताब्दी वर्षानिमित्त आम्ही केशव शंखनाद पथकाने पुण्यामध्ये 1400+ शंखवादकांचा विश्वविक्रम नोंदवलेला आहे. वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये याची नोंद आहे. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व शंखवादक तसेच सर्व पुणेकर आणि मान्यवरांचं मी धन्यवाद करतो. हा जागतिक विश्वविक्रम आमच्या पुण्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. GSB संयुक्त कोंकणी सभा पुणे यांच्या वतीनं कर्नाटकातील उत्सवाप्रमाणेच पुण्यात नुकतंच शारदोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रार्थना, भजन, कन्यापूजन, सुवासिनी पूजन, श्रीसुक्त हवन, रामनाम तारक मंत्र हवन, तुलभार सेवा, कुंकुमार्चन, दीपलंकार सेवा, रामनाम पठण, रात्री भजन यासह गायन, वादन आणि नृत्याविष्कारानं परिपूर्ण अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद पुणेकरांनी घेतला. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या आणि शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात जगभरात मान्यता असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तारखा नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. यंदा 71व्या वर्षात पदार्पण करणारा 5 दिवसांचा हा महोत्सव मुकुंदनगर इथल्या महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडा संकुलात दिनांक 10 ते 14 डिसेंबर दरम्यान संपन्न होणार असून महोत्सवाविषयी अधिक माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल असंही श्रीनिवास जोशी यांनी सांगितलं. रॉक आर्ट डेच्या निमित्तानं पुण्यातील इंडी हेरिटेज आणि परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशन यांच्या वतीनं डायलॉग या उपक्रमाअंतर्गत कोकणातील कातळ शिल्प आणि वेरूळच्या लेणी यासंबंधी विशेष कार्यक्रमाचं आयोजन शनिवारी 4 ऑक्टोबरला करण्यात आलं होतं. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या नवलमल फिरोदिया सभागृहात राहुल नरवणे निर्मित कातळ शिल्प हा माहितीपट दाखवण्यात आला. त्यानंतर कोकणातील हजारो वर्ष जुनी कातळ खोद शिल्प या विषयावर विशेष अभ्यास असणारे सुधीर रिसबूड यांनी उपस्थितांशी संवाद साधला. तसंच वेरूळच्या लेण्यांची डिजिटल पुनर्रचना करण्याचं काम हाती घेतलेले मूर्तीशास्त्राचे अभ्यासक रवींद्र बोरावके यांचं यावेळी रिइन्व्हेंटिंग द एलोरा या विषयावर सादरीकरण झालं. दरवर्षी 9 ऑक्टोबर हा दिवस रॉक आर्ट डे म्हणून साजरा करण्यात येतो. येरवडा परिसरातील प्रतिष्ठित SNBP माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय आणि SE सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वरयज्ञ संगीत महोत्सवात सुप्रसिद्ध गायक वादकांच्या झालेल्या बहारदार सादरीकरणातून रसिकांना एक वेगळीच सांगीतिक भेट मिळाली. या महोत्सवाचं यंदा हे 4थं वर्ष आहे. पूर्व पुणे परिसरातील रसिकांना सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेता यावा तसंच भारतीय शास्त्रीय कला आणि संस्कृतीच्या वारशाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशानं स्वरयज्ञ महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. मैफिलीची सुरुवात जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका विदुषी सानिया पाटणकर यांच्या गायनानं झाली. यानंतर सत्याजित तळवलकर यांचं एकल तबलावादन आणि मेवाती घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका मधुश्री नारायण यांच्या गायनानं कार्यक्रमाची सुरेल सांगता झाली. SNBP शाळेतील विद्यार्थ्यांनी सामूहिक गायन वादनाचं बहारदार सादरीकरण केलं. शैक्षणिक अभ्यासक्रमासह विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन मिळावं याकरता शाळेतील विद्यार्थ्यांनाही या महोत्सवात सहभागी करून घेण्यात येतं. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, संकलन सीमा चोरडिया, शिवराज सणस, नितीन जळूकर आणि पूजा दीक्षित. तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.